Hello friend, today start with the 7th class science at the chapter 11 cell structure and microorganism. Last lecture seen a useful microorganism. See today seen a harmful microorganism. Harmful म्हणजे घातक असे आपल्याला आपल्या शरीराला किंवा बाकीचे जे सजीव आहेत त्यांच्यासाठी हार्मफुल सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम नेमकं काय करतात आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामुळे कोणते डिसीजेस आजार निर्माण होतात ते पहा व्यवस्थित, कारण पुढेही तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये भाग विचारलेला आहे. बघा त्यात काय विचारलं आहे, लेट्स रिकॉल म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे. बघा, व्हॉट हॅपन्स टू दिस स्वीट मीट और ब्रेड फॉरगॉटन इन अ लंच बॉक्स फॉर 3 or 4 days. बघा, स्वीट मीट मीन्स मिठाई आणि ब्रेड. मिठाई असेल किंवा ब्रेड असेल, तुम्ही चुकून विसरला, ॲज अ फॉरगॉटन म्हणजे काय, विसरले. इन अ लंच बॉक्समध्ये तसाच राहिला चुकून. किती दिवस? 3 ते 4 दिवस त्या बंद डब्यात चुकून आपल्याकडे विसरून गेलो की त्यात आपण स्वीट मीठ, मिठाई किंवा ब्रेड ठेवले. तर 3-4 दिवसांनी पाहिलं तर त्यात काय दिसेल, ॲज अ व्हॉट हॅपन्स काय दिसेल. बघा, अ स्वीट मीट इज नॉट कन्झ्युम्ड इन अ टाइम बिकम्स रोटन हेन्स कॅनॉट बी इटन. ते खाणे योग्य राहील का? मिठाई असेल किंवा ब्रेड असेल, नाही. बिकॉज ऑफ त्यावर काय दिसेल आपल्याला, बुरशी निर्माण झालेल्या दिसून येईल. दॅट मीन्स ऑफ फंगस. दी मायक्रोज मेक ऑफ स्वीट मीट ॲज अ बॅड. त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम जे निर्माण होतील ते कसे असतील, बॅड असतील आणि ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतील. द ब्रेड युजली शोन ग्रोथ ऑफ फंगस ओव्हर इट. त्याच्यावरती कशाची ग्रोथ झालेली दिसून येईल, फंगसची म्हणजे बुरशीचे. जो काही हिरवट किंवा पिवसर भाग दिसून येतो, सर्वांना माहीत असेल बुरशी कशी तयार होते, किंवा चपातीवर सुद्धा काही वेळेला निर्माण झालेली दिसून येते. ओव्हर दॅट दी लाईक इन अ लंच बॉक्स इज अ व्हेरी हार्मफुल इन अ बॉडी. नंतर बघा, इफ जार ऑफ पिकल, जॅम्स, मुरांबा एक्सेट्रा आर ओपन आफ्टर अ लॉंग टाईम. आपल्याला माहिती आहे आपल्या घरी आई जार्समध्ये म्हणजे भरणीमध्ये काय ठेवते, पिकल्स ठेवते किंवा जॅम ठेवते, मुरांबा. काय म्हणजे तुम्ही विसरलात की थोडे दिवस ते ओपनच केलं नाही, ती भरणी जी आहे पिकलची जारची ती ओपन नाही केली आणि लॉंग टाईमला ती ओपन केली. आफ्टर अ लॉंग टाईम अ राऊंड लेअर ऑफ व्हाईट स्कम आर ब्लॅक पार्टिकल्स मे ॲपियर हॅव फ्रॉम राऊंड दी सरफेस. जर ते तुम्ही लॉंग टाईम म्हणजे बऱ्याच दिवसांनी तुम्ही उघडलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, एक राऊंड लेअर ऑफ व्हाईट स्कम म्हणजे एक पांढरे तंतू निर्माण झालेले दिसेल त्या कणावरती, किंवा ॲज अ ब्लॅक पार्टिकल किंवा काळे कण जमा झालेले दिसून येतात. त्याला काय म्हणलं जातं ते विचारले त्यांनी. काय म्हणलं जातं, एक बुरशीचा किंवा एक हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं ग्रोथ झालेली दिसून येते. नंतर बघा, इन समर मिल्क अँड मीट गेट स्पॉइल्ड क्विकली. आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यात दूध, मीठ असेल किंवा अनेक भाजी असेल ती काय होते, लगेच स्पॉइल म्हणजे खराब लवकर होते. फंगस ग्रो क्विकली इन अ मॉइस्ट अँड स्टेल फळ म्हणजे बुरशी ग्रो कुठं होते, ॲज मॉइस्ट आणि स्टेल फूडमध्ये, ओलसर ठिकाणी त्याची ग्रोथ होत असते. फंगस म्हणजे बुरशी. व्हॉट डू वी डू विथ सच स्पॉइल्ड फूड अँड व्हाय. बघा, शिळ्या ओलसर अन्नावर बुरशी येते हे आपण आता पाहिलं, बरोबर आहे का, मॉइस्ट अँड सेल्ट फूड. पण बुरशी आलेल्या अन्नाचे आपण काय करतो आणि का करतो, काय करतो, बुरशी आलेलं आपण अन्न खाऊ शकतो, डज नॉट इटिंग बिकॉज ऑफ व्हेरी डेंजरस म्हणजे आपल्या शरीरासाठी ते काय होईल, घातक होईल. म्हणून आपण काय करतो, देअर आर आउट ऑफ दी होम म्हणजे कुठंतरी लांब ह्याचे तर काय करतो आपण, ते फेकून देतो, बरोबर आहे. नाही तर त्याच्यामुळे बरेचसे फूड पॉयझनिंग सारखे आजार निर्माण होतात. फूड पॉयझनिंगमध्ये बरेचसे डिसीज निर्माण होऊ शकतात. नंतर बघा, फूड पॉयझनिंग ॲज दे यूज फूड स्टफ फॉर देअर ऑन न्यूट्रिशन सम मायक्रोब्स रिलीज टॉक्झिक मटेरियल इंटरटॉक्झिन्स इंटू फूड. बघा, ते फूड जे आहे खराब झालेलं त्याच्यामध्ये स्वतःचे न्यूट्रिशन पोषणासाठी काही मायक्रोज काय होतात, निर्माण होतात. आणि ते निर्माण होणाऱ्या घटकांना काय म्हणलं जातं, म्हणजे जे मायक्रोब्स आहेत सूक्ष्मजीवांना एंटरटॉक्झिन्स
ची निर्मिती झाली असं म्हणू शकतो फूडमध्ये. आणि ते फूड तसले अन्न आपण खाल्ले की त्याच्यातून फूड पॉयझनिंग होतं. बघा, इटिंग सच स्पॉइल्ड फूड कॅन कॅक्युजेस लूज मोशन अँड व्हॉमिटिंग. बघा, असे खराब झालेले अन्न स्पॉइल्ड फूड खाल्लं तर आपल्याला काय होतं, लूज मोशन होतं, म्हणजे जुलाब लागतं आणि व्हॉमिटिंग उलट्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे ते असे अन्न खाणे टाळले पाहिजे. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ विल यू नो दॅट दी फूड स्टफ इज स्पॉइल्ड. म्हणजे अन्न दूषित झाला आहे हे तुम्ही कसे ओळखाल. लगेच त्याचा वास कसा येतो, आंबट येतो, बरोबर आहे का, आणि त्याची चव ही बदललेली दिसून येते. मग काय आन्सर काय लिहायचं, द टेस्ट, कलर अँड स्मेल ऑफ दी फूड स्टफ चेंज इन दी स्पॉइल्ड. खराब झालेल्या अन्नाची चव, कलर, रंग वगैरे सगळा वास वगैरे बदललेला उग्रट वास येतो, माहिती असेल, हे लिहू शकता. नंतर बघा, व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक व्हाईल परचेसिंग फूड अँड व्हाय. बघा, विकतचे अन्न तुम्ही घेता पण ते घेताना तुम्ही काय पाहाल आणि का. बघा, याच्यानंतर काय येईल, द फूड शुड बी चेकड थ्रूली द व्हाईल बाईंग इट्स कलर, ऑर्डर अँड अपीरियन्स should be taken into consideration. And airtight can or bottle we must check the expiry date. नेहमी लक्षात ठेवा, कुठलीही बॉटल घेऊ दे, कोणतेही पॅकिंग घेताना अगोदर त्याची एक्सपायरी डेट पाहायची. एक्सपायरी डेटच्या पुढे जरी तुम्ही खाल्लं तर बऱ्याचशा डिसीजला आपण सामना द्यावा लागतो. त्याच्यामुळे त्याचा एक्सपायरी डेट असेल, त्याचा कलर असेल किंवा ऑर्डर जो काही त्याचा वास आहे त्या वास तुम्ही पाहून ते काय करा, तुम्ही परचेस करा. आणि नाहीतर काय होतं, बरेचसे आपल्याला डिसीजेस निर्माण होऊ शकतात खराब अन्न खाल्लं की. नंतर बघा, थर्ड, व्हाय डू फूड पॉयझनिंग इन्सिडेंट ऑकर ड्युरिंग मॅरेज और अदर कम्युनिटी फिस्ट. आपल्याला माहिती आहे, बरेच आपण मॅरेज ॲनिव्हर्सरी, मॅरेज असेल किंवा कुणाचे काही कम्युनिटी फिस्ट असेल, कुणाचे कार्यक्रम असतील किंवा लग्न समारंभ असेल, तेव्हा विषबाधा होण्याची शक्यता जास्त का असते. बिकॉज बघा, काय करतात ते लोक, जे काही अगोदरची लग्न कार्यक्रम झालेले असतात, जे काही शिळं अन्न ते टाकण्यापेक्षा ते संध्याकाळी जे लग्न असेल त्याच्यात ते मिक्स करतात. तसे अन्न आपण खाल्ल्यामुळं काय होतं, विषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. म्हणून काय लिहायचं बघा आन्सर, ई फूड इज केप्ट अनकवर्ड इज नॉट स्टोर इन अ प्रॉपर कंटेनर्स. ई म्हणजे त्याने काय प्रॉपर कंटेनर त्याला यूज केलेला नसतो भांडी, आणि मिसहँडल्ड विथ डर्टी हँड्स, आणि काय केलेलं असतं, घाणेरड्या हाताने कसंही यूज केलेलं जातं. दॅन फूड गेट कंटॅमिनेटेड, द स्टेल फूड स्पॉइल्स फास्ट. त्याच्यामुळे फूड जे आहे ते लवकर स्पॉइल होतं. द परशेबल ऑफ दी आयटम्स लाईक अ मेड लाईक मिल्क और स्वीट मीट स्पॉइल रॅपिडली. म्हणजे दूध असेल किंवा दुधाचे जे काही पदार्थ असतील ते लवकर खराब होत असतात, आणि ते जर लगेच दुसऱ्याला दिले तर त्याच्यामुळं दुसरे आजार निर्माण होऊ शकतात. नंतर बघा, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, फर्स्ट बघा, ईट फ्रेश अँड प्रॉपरली कवर्ड फूड. नेहमी काय करायचं, ताजे अन्न आणि ते झाकलेलं अन्न खावा. नंतर बघा, सेकंड, ड्रिंक बॉइल्ड वॉटर, आणि पाणी कधीही उकळून प्या. थर्ड बघा, होल्ड अ हँकरचिप ओव्हर युअर माउथ अँड नोज व्हेन अ कप ऑफ स्नीज. जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला असेल तेव्हा रुमाल लावा तोंडाला आणि नाकाला. नंतर फोर्थ बघा, डोंट अलाव गार्बेज अँड वॉटर टू अक्युमुलेट अराउंड युअर हाऊस. म्हणजे घराभोवती जो काही कचरा असेल किंवा पाणी साठू देऊ नका. त्याच्यामुळं काय होतं, डासांची निर्मिती जास्त होते, त्याच्यामुळे आजार निर्माण होतात. नंतर बघा, पॅथोजिन्स डिसीजेस प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, पॅथोजिन म्हणजे काय, म्हणजे जी काय आपली प्रतिकारक क्षमता आहे ती. डिसीजेस प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, पॅथोजिन्स मे बी प्रेझेंट इन अ वॉटर बॉडीज कंटॅमिनेटेड विथ सिवेज अँड डर्ट फ्रॉम दी सराउंडिंग इन फूड लेफ्ट अनकवर्ड इन अ अनहायजेनिक कंडिशन विथ हाऊसफ्लायज सिटिंग ऑन इट एक्सेट्रा. बघा, जलाशयाजवळ जी अस्वच्छता आहे, सिवेज अँड काय सांडपाण्याशी संपर्क येऊन दूषित झाल्यामुळे पाण्याचे काय होतं, शिळं होतं, आणि उघड्यावरील अन्नाचे सूक्ष्मजीव म्हणजे फ्लाईंग ते माशा काय बसलेले असतात दिसून येतं आपल्याला, बरोबर आहे का. इफ दी कंटॅमिनेटेड फूड और वॉटर इज कंझ्युम्ड, तुम्ही ते कंझ्युम केलं ते फूड किंवा वॉटर तर काय होतं बघा, वी मे फॉल आईल विथ डिसीज ऑफ अल्टिमेटरी
कॅनल. त्याच्यामुळं बघा आपण आजाराला बळी पडतो आणि पोटाचे आजार उद्भवू शकतात कारण खराब पाणी किंवा अन्न खाल्ल्यामुळं. लाईक बघा कुठले पोटातले डिसीजेस, ॲमिबोसिस, टायफॉइड, कोलेरा, हेपेटायटिस, गॅस्ट्रो एक्सेट्रा यासारखे अल्टिमेटरी कारण म्हणजे पोटाचे आजार उद्भवू शकतात जेव्हा तुम्ही खराब फूड किंवा वॉटर ड्रिंक कराल. नंतर बघा pathogens are released in a air when the person having the infection of the respiratory tract sneeze and cough. A healthy person may get infected with such pathogen and breathing the same air and contract diseases like common cold, cough, diarrhea, pneumonia, tuberculosis, etc. बघा म्हणजे ते हवेतून रोग होतात, कुठल्या खोकण्यातून की शिंकण्यातून. आपण एक दुसऱ्याच्या अंगावर स्नीज झालो किंवा कप आपल्या खोकला त्यांच्या अंगावर पडला की दुसऱ्याला उद्भवू शकतात, पण त्याच्यामुळे दुसरे श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामध्ये कप असेल, कोल्ड असेल, कफ असेल, कफ म्हणजे खोकला, आणि परत डायप्थेरिया असेल किंवा न्यूमोनिया असेल किंवा ट्युबरकुलोसिस सारखे आजार उद्भवू शकतात. कशामुळे? हवेतून पसरणाऱ्या जेव्हा का आपल्याला खोकला येतो किंवा शिंकून येतो त्यातून बरेचसे मायक्रोब्स बाहेर पडले जातात हवेतून आणि त्याच्यामुळे हे श्वसनाचे आजार होऊ शकतात ब्रीदिंग इन दी सेम एअर. नंतर बघा मॉस्किटो रिड्यूस इन प्लेस लाईक हिप्स अँड गार्बेज ड्रेन्स, stagnant water, etc. Microbes that can cause diseases like malaria, dengue, elephantiasis, yellow fever, chikungunya, झिंका फेवर, एक्सेट्रा. बघा मॉस्किटोचे सुद्धा बरेचसे प्रकार आहेत. ते काही घाणीतून निर्माण होतात, बरोबर आहे का? कुठून? ॲज अ लाईक गार्बेज, ढीग, गचाऱ्याचा ढीग असेल, ड्रेन्स गटारी असतील, स्टेगंट वॉटर असेल, साठलेलं पाणी असेल, याच्यातून कशाची ग्रोथ होते? ह्या सूक्ष्मजीवांची, मॉस्किटोची ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार होतात. लाईक मलेरिया होतो, डेंग्यू होतो, इलेप्थिटिस होतो, येलो फ्लीवर आणि चिकनगुनिया, झिंके फ्लीवर यासारखे आजार उद्भवतात. गेन्स एंटर इन टू द ह्युमन बॉडी थ्रू द बाईट ऑफ अ फिमेल मॉस्किटो. हे काय करतात? सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करतात, त्याच्यामुळे बराचसा आजार उद्भवू शकतो. नंतर बघा मेक शुअर टू चेक, जे हे आवर्जून पहा. इफ दी वॉटर टँक अँड दी वॉटर इन इट क्लीन, म्हणजे घरातील पाण्याची जी टाकी आहे किंवा त्यातील पाणी स्वच्छ आहे का हे तुम्ही चेक करा. सेकंड बघा आर दी वॉटर टँक्स अँड टॉयलेट्स इन दी स्कूल क्लीन, तुमच्या शाळेतील जी काही पाण्याची टाकी आहे किंवा स्वच्छतागृह आहे ते स्वच्छ आहे का ते आवर्जून मेक शुअर चेक करा तुम्ही. थर्ड बघा इज दी वॉटर अँड अक्युमुलेटेड इन पॉट, टायर्स, कॅन एक्सेट्रा अराउंड दी हाऊस ड्रेन्ड प्रॉपर्टी. बघा घराजवळ काही उघड्यावर कुंड्या असतील, टायर्स असतील, प्लॅस्टिकचे डबे असतील इत्यादीमध्ये पाणी साचलेले आहे का हे चेक करा आणि त्याच्याबद्दल काही उपाययोजना असतील ते करू शकता. नंतर बघा आर दी वॉटर स्टोरेज कंटेनर क्लीनली रेग्युलर, पाण्याची जी भांडी आहेत पाणी साठवण्याची, ती पाण्याची भांडी, पाण्याची टाकी किती दिवसातून स्वच्छ होतात ते पहा. त्याच्यामुळं काय होतं, बऱ्याच काळ एकाच ठिकाणी ठेवून डासांची पैदास होऊ शकते. नंतर बघा फाइंड आउट, माहिती मिळवा, गुगलवरनं मिळू शकता, इंटरनेटवर बरेचसे ॲप आहे त्याच्यावरून तुम्ही मिळवू शकता. बघ काय विचारले, विच डिसीजेस डू मायक्रो ऑर्गॅनिझम कॅक्युजेस इन प्लांट अँड ॲनिमल, म्हणजे मानवाप्रमाणे आपल्या मानवाच्या शरीरात माहिती बरेचसे आजार आहेत, मानवाप्रमाणे प्राणी, वनस्पती यांना सूक्ष्मजीवांवर कोणते रोग होतात ते शोधायचं आणि लिहून काढायचं. नंतर बघा डू यू नो, माहिती आहे का तुम्हाला? बघा व्हॉट एक्झॅक्टली हॅपन व्हेन यू हॅव फिवर, तुम्हाला ताप येतो म्हणजे नेमकं काय होतं हे विचारले. बघा त्याचा आन्सर दिले, द बॉडी टेम्परेचर ऑफ हेल्दी ह्युमन बिंग अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. हे अगोदरही शिकले आपण 6वीला की, आणि माहिती असणं गरजेचं. आपण जेव्हा आपलं शरीर नॉर्मल असतं, व्यवस्थित असतो, तेव्हा त्याचं टेम्परेचर किती असतं? 37 डिग्री असतं अबाउट, सुमारे. नंतर बघा इफ मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर युअर बॉडी, जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव तुमच्या बॉडीमध्ये जातात, अवर इम्युनी सिस्टीम स्टार्ट ॲक्टिंग, तेव्हा जी तुमची इम्युनी सिस्टीम आहे ते काय होते? प्रतिकारक क्षमता
स्टार्ट होते जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम इंटर करतात बॉडीत अँड बॉडी टेम्परेचर रायजेस, आणि त्याच्यामुळे तुमचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते काय होतं, वाढलं जातं. दी डिस्ट्रॉय दी मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि ते काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतात. द साईट ऑफ इंजुरी ऑल्सो फील वॉर्म इन दी सेम रिजन, त्याच्यामुळं काय होतं, इंजुरी होते आणि त्याच्यामुळं गरम लागण्याचं कारणही तेच आहे, शरीर आपली जी बॉडी आहे ती. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज कोरोलेशन बिटवीन दी नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ ह्युमन्स विच इज 37 degrees and the optimum temperature in the growth of microorganism 50 degree to 35 डिग्री. बघा, मानवाच्या शरीराचं तापमान किती असतं, 37 डिग्री आता सांगितलं, पण सूक्ष्मजीवांची जास्तीत जास्त वाढ होण्याचे तापमान 15 ते 35 सेल्सिअस, या संबंध कसा जोडाल हे त्यांनी क्वेश्चन विचारलेला असतं. विचारले बघा, त्याचा आन्सर काय येईल, बॅक्टेरिया ग्रो मॅक्झिममली इन द टेम्परेचर रेंज ऑफ बिटवीन 50 डिग्री टू 35 डिग्री. जे काही जीवाणू आहे ते मॅक्झिममली कधी ग्रो होतात, ते किती टेम्परेचरला, रेंज बिटवीन 15 टू 35 डिग्री, 15 ते 35 डिग्रीला. इन ह्युमन बॉडी देअर ग्रोथ डज नॉट टेक्स प्लेस विथ इन दिस सेम इंटेन्सिटी. इफ एनी मायक्रोब इंटर अवर बॉडी, तुमच्या कुठल्याही बॉडीमध्ये मायक्रोब्सनी इंटर केला तर टेम्परेचर ॲटोमॅटिकली रायजेस रिझल्टिंग इन दी फीवर अँड विच किल द डिसीजेस कॅक्युजिंग मायक्रोब्स. आणि ते ॲटोमॅटिकली आपल्या बॉडीमध्ये जे काही टेम्परेचर आहे ते राईज होतं, ग्रो होतं, आणि त्याचा रिझल्ट काय होतं, फिवर इन किल, म्हणजे ताप येतो आणि त्या तापामध्ये ते मायक्रोब्स काय होतात, किल होतात. दिस नॅचरली मॅन इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट बॅक्टेरियल अटॅक्स. हे काय नॅचरली होत असतं, त्याला सांगावं लागत नाही. नंतर बघा, कॅन यू टेल. बघा, व्हॉट हॅपन्स इफ क्लोथ रिमेन डॅम्प इन अ रेनी सीझन. सगळ्याचे आन्सर दिलेले आहेत. सेकंड बघा, व्हॉट आर दी ब्लॅक और व्हाईट स्पॉट समटाईम्स इन अ गनी बॅग. आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेळा वातावरण जर दमट असेल तर हे उद्भवू शकतं. नंतर बघा, व्हाय आर दी लेदर आर्टिकल्स लाईक पर्सेस, वॉलेट, बेल्ट्स, फुटवेअर्स ऑलवेज पॉलिश्ड बिफोर स्टोरिंग अवे. म्हणजे चामड्याची पाकिट असतील, पर्स, पट्टे, म्हणजे चपल्या वगैरे पॉलिश लावून मगच काय ठेवल्या जाते त्या. कारण आपल्याला माहिती आहे का होतं, जे बरेच जे स्टोअर व्यवस्थित नाही केलं तर ते काय होतात, फंगसची ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे ते काय होतात, जी काही वस्तू आहे ती लवकर झीज होते. जे आन्सर दिले खाली त्यामुळे मी सांगते नाही. नंतर चौथं बघा, व्हॉट इज दी पावडरी मटेरियल फाउंड इन अ ओल्ड करन्सी नोट और ओल्ड रबर और पेपर. बघा, जुने रबर असतील, कागद नोटाही असतील, यांच्यावर पावडरीसारखा कोणता पदार्थ तयार होतो, याचं बुरशी, फंगस तयार होतो. बघा, हे सर्वांचे आन्सर दिलेत, फक्त कशाला येतात ते तुम्ही लिहा. बघा, ऑल दी मटेरियल मेन्शन अबाउट दॅट इज गनी बॅग्स, कॉटन क्लोथ, पेपर, रबर एक्सेट्रा आर प्लांट प्रोडक्ट अँड लेदर इज अन ॲनिमल प्रोडक्ट. आणि लेदरचे जे आहे ते ॲनिमलचे प्रोडक्ट आहे, ह्या अगोदरही शिकलं. इन अ ह्युमाइड ॲटमॉस्फिअर. ह्युमाइड ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, दमट वातावरण निर्माण झाल्यामुळं फंगी अँड सम अदर ऑर्गॅनिझम ग्रो इन अ आर्टिकल. जे काय वस्तू होत्या वरच्या त्याच्यामुळं का ग्रोथ होत असते, कारण त्यांना ह्युमड ॲटमॉस्फिअर मिळतं, त्याच्यामुळे त्यावर फंगसचे आणि सम दुसरे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असतील त्याची ग्रोथ होते आणि स्पॉइल और डॅमेज, आणि त्याच्यामुळे त्या वस्तू काय होतात, स्पॉइल, खराब होतात आणि डॅमेज होतात, कमकुवत बनतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.